लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 14 मार्चचा रिव्ह्यू ऐकत आहात तुम्ही मंडळी. आजच्या भागात खरी मजा दाखवली आहे. काल आपला रिव्ह्यू आला नाही त्याबद्दल सॉरी. काल मुलाचा बोर्डचा पेपर होता, मला त्याला घ्यायलाही जायचं होतं, आणायलाही जायचं होतं, खूप गडबड होती आणि त्यातनं माझ्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध पण होतं. खूपच काल गोंधळ झाला होता प्रेक्षकांनो, त्यामुळे सॉरी. कालचा एपिसोड अजिबात टाकू शकले नाही, पण कालपेक्षा आजच खरी मजा दाखवली आहे. काव्या भांग पिलेली असते आणि मनाशीच बडबडत असते, देशमुख मी शांत आहे, शांत आहे मी, देशमुख सरळ या. वसुहत्याने पण ते ताक चुकून पिलंय. नंदिनीने जीवाला गंडवलं, तिने ते ताक पिलंच नाही, पण वसुहत्या ताक पितात आणि मनाशीच बडबडत असतात, मी शेवाळावर चालणारी बाई आहे, रॅम्प वॉक करते मी. काव्याला बघतात त्या आणि म्हणतात, तू कोण आहे ग? जबरदस्त ऍक्टिंग केली आहे या दोघींनी. सोपी नाहीये प्रेक्षकांनो ही ऍक्टिंग करणं. वसुहत्या म्हणत असतात काव्याला, ए मुली कोण आहे तू? काव्या म्हणत असते, मी फिसकारलेली मांजर, पण तू कोण आहे गा? वसुहत्या म्हणतात, मी काळी मांजर. काव्या म्हणते, तू पण मांजर मी पण मांजर. दोघी भांगाच्या नशेमध्ये आहेत बरं का. आता दोघी जणी एकमेकींचे गाल ओढतात आणि च्याऊ म्याऊ पितळीचं पाणी पिऊ असं काहीतरी चालू आहे त्यांचं बरं का. आता काव्या म्हणते, तू पण मांजर मी पण मांजर, पण तुला माहिती आहे का, अगं मी कोणाची मांजर आहे? वसुहत्या म्हणतात, कोणाची मांजर आहे मी? काव्या म्हणते, मी माझ्या बोक्याची मांजर आहे. अरे यार प्रेक्षकांनो, काय अवतार झाला या दोघींचा. वसुहत्या म्हणत असतात तिला, अगं काय तुझा पण बोका आहे? मग काव्या म्हणते, तुझा पण काय? माझाच बोका आहे तो, माझा बोका आहे. तुमचा कोणाचा बोका नाही, माझा बोका आहे तो, माझा. वसुहत्या म्हणते, तू म्हणाली ना फिसकारलेली मांजर, माझ्याकडे पण मांजर आहे. अगं ती ना, आमच्या घरी ती कलेक्टर होणार आहे ती मांजर. अगं वेगळं ती मांजर. काव्या पण म्हणत असते, आमच्या घरी पण ती कट्ट कारस्थान करणारी मांजर आहे ती. काव्या वसुहत्यालाच म्हणते, मी त्या मांजरीला नाही घाबरत, त्या मांजरीला मी सरळ केली. वसुहत्या म्हणतात, मी पण माझ्या मांजरीला सरळ केली. वसुहत्या म्हणतात, नाही ती मांजर आहे ना, आता घराच्या बाहेर जाणार बघ, तिला रस्ता दाखवला मी. काव्या म्हणते, काय कोणी केलं हे? वसुहत्या म्हणतात, मी आणि माझ्या मांजर. अगं माझी रम्या ग, मी आणि माझी मुलगी, आम्ही दोघींनी बँड वाजवला त्या मांजरीचा. आम्हीच त्या काव्याचं आणि जीवाचं अफेअर सगळ्यांसमोर आणलं. सांगू नको हा कोणाला माहिती नाहीये, कोणाला कळलं पण नाहीये. काव्या आता स्तब्ध होऊन थोडीशी ऐकायला लागते बरं का. एका सेकंदाला असं वाटलं मला की काव्याची भांगेची नशा उतरली की काय, असं त्यांनी भासवलंय. वसुहत्या आता डोक्याला हात लावतात आणि म्हणतात, कळलं नाही कोणाला आम्ही कळूच दिलं नाही. इकडे आता नंदिनी आणि जीवाचा सीन त्यांनी दाखवलाय. नंदिनी पूर्ण शुद्धीवर आहे. काल तसं त्यांनी काही विशेष दाखवलं नव्हतं प्रेक्षकांनो. नंदिनी जराशी ऍक्टिंग करते भांग पिल्याची, पण तिने भांग पिलेलीच नसते, कारण तिने जीवाचं बोलणं ऐकलंय हे त्यांनी आजच्या एपिसोडमध्ये दाखवलंय. नंदिनी जीवाला मनवत असते. काव्या आणि वसुहत्याचं सीन झालाय, पण आता पुढच्या सीनमध्ये आणखीन मजा आहे बरं का. आजचा एपिसोड रिव्ह्यू पूर्ण ऐका, छान दाखवलाय त्यांनी. आज एक नवीन ट्विस्ट पण घेतलाय आणि हो, उद्या मालिकेचा महा एपिसोड आहे बरं का प्रेक्षकांनो. उद्या आपल्या TTMच्या रिव्ह्यूला सुट्टी आहे, कारण उद्या स्टार प्रवाह अवॉर्ड्स आहेत संध्याकाळी 7 वाजेपासून. आणि उद्या या मालिकेचा म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 6 वाजता महा एपिसोड आहे. उद्या सगळ्यांनी नक्की ऐकायचंय. आणि उद्या एपिसोड केव्हा येईल ते सांगता येत नाही बरं. महा एपिसोड असल्यावरती ते तिकडनं एपिसोड उशिरा टाकतात, लवकर आला तर चांगलंच आहे. आता इकडे जीवा नंदिनीवरती रुसलेला असतो. या सीनमध्ये आपण बघतोय नंदिनी त्याला मनवत असते, कारण तिने काल नशेत आहे असं नाटक करून जीवाला जोरात कानाखाली वाजवलेली असते. नंदिनी विचारते, जोरात बसली का जीवा? जीवा म्हणतो, जोरात बसली का? तुझी 5ही बोटं उमटली आहेत, एवढ्या जोरात बसली आहे मला. नंदिनी म्हणते, त्या गालाला न रंग आहे, तुम्ही तोंड धुवून दाखवता का मला, म्हणजे मला नीट कळेल. जीवा चिडून म्हणतो, कॉमेडी करतेस नंदिनी, मला तुझ्याशी बोलायचंच नाही, मी रागवलो तुझ्यावर. जीवा म्हणतो, जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. नंदिनी म्हणते, कुठे जाऊ मी, रनवेवर जाऊ का विमानात जाऊ? हसायला लागते ती मोठ्याने. जीवा म्हणतो, हसायचं ते हस, जेवढी मजा करायची नाही या होळीला तेवढी मजा कर. काय ग चकाचक बाई, नाही तुला कसं कळलं की मी त्या ताकामध्ये भांग टाकली आहे? त्यावर नंदिनी म्हणते, चला जादूगार आपली जादू नसतो सांगत.
जीवा म्हणतो चल चल सांग पटकन कसं कळलं ते सांग. नंदिनी म्हणते मला सगळं कळलंय आणि तसंही जीवा मला दी सॉरी म्हणा आणि प्लीज म्हणा मग मी सांगेल. जीवा म्हणतो चला चला. जीवा देशमुख काही सॉरी बिरी म्हणत नसतो कोणाला. नंदिनी चल. नंदिनी म्हणते जा मग नका म्हणू मी नाही सांगणार. आता जीवा हळूच तिच्या मागे जातो आणि म्हणतो सांगतेस का नंदिनी. नंदिनी म्हणते मला नाही ऐकू आलं बाबा काय म्हणालात. मग जीवा ओरडून म्हणतो प्लीज जरा सांगतेस का तुला कसं कळलं. मग नंदिनी म्हणते अरे किती ओरडतायत जीवा. सांगणार नक्की सांगणार. तुम्ही हुशार आहात हे मी मान्य करते पण हुशारीसोबत चौफेर नजर लागते बरं का जीवा. बरोबर ना. सिटी कॉलेज 2012 असं म्हणून नंदिनी हसायला लागते. आता इथे त्यांनी व्हिज्युअलाइज करून दिलंय आपल्याला म्हणजे दाखवलंय की नंदिनीला कसं कळलं की जीवाने आपल्या त्या ताकात भांग मिसळली होती ते. जीवा कोणाशी तरी फोनवर बोलत असतो तेव्हा नंदिनीने ते ऐकलंय. जीवा फोनवर म्हणत असतो ए मला पुडी पाहिजे. ए वांग्या अरे आपलं पाकिट दे रे. अरे आपलं सिटी कॉलेज 2012 अरे अख्ख्या बॅचला कसा दिला होता आपण पुड्या. अरे अख्ख्या बॅचला नाचवला होता ना आपण. ती पुडी मला पाहिजे आत्ताच्या आत्ता माझ्या सासूरवाडीला पोच. अरे मोहित्याच्या घरी पोच आणि ऐक ॲड्रेस पाठवतो आणि सुंबडीत कुंबडी कोणाला कळू द्यायचं नाही बरं का. इथे सगळे स्पाय आहेत. चल चल बाय. नंदिनीने जीवाचं हे बोलणं ऐकलेलं असतं. त्याने त्याच्या मित्राकर्वे ती भांग्याची पुडी मागून घेतलेली असते. गंमत जम्मत हो. आता जीवा काय केलंय जीवाने हे नंदिनीने त्याला सांगितलं. नंदिनी आता हे सांगता क्षणीच जीवा म्हणतो काय तू माझं बोलणं चोरून ऐकत होतीस. नंदिनी म्हणते काय हो जीवा मी तुमचं बोलणं चोरून ऐकलं ते ऐकलं पण तुम्ही माझ्या ताकामध्ये भांग मिसळलीत. जीवा म्हणतो मग काय झालं माझ्या बायकोच्याच ताकात भांग मिसळली होती ना मज्जा आली असती. नंदिनी म्हणते मला काही झालं असतं तर. जीवा म्हणतो काही नसतं झालं ग तू दिवसभर हसत राहिली असतीस. त्या दिवशी दारू पिल्यावर कशी हसत होती तशी. नंदिनीने चुकून त्या गुड्डूच्या बॉटलमधली दारू पिली ना तो सीन आपल्याला आठवून दिलाय. जीवाने तिला तो आठवून दिलाय बरं का. जीवा म्हणतो आठवतं का आठवतं. नंदिनी म्हणते आगाऊ झालात पक्के तुम्ही. कोण करतं बायको सोबत असं. तुमच्या मोठ्या भावाकडनं शिका काहीतरी. अहो त्यांनी पाजली असती का अशी बायकोला भांग वगैरे. जीवा म्हणतो अगं माझी बाई ती अगं आमच्या देशमुख बॉईज मध्ये ना एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी गत आहे. तू ज्याला 3M फ्रेंड म्हणतेस ना त्या पार्थला त्याचाच प्लॅन होता बरं का हा. तुझ्या माहितीस्तव सांगतोय मी नंदिनी. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्याने आतापर्यंत कदाचित त्याच्या बायकोला म्हणजे काव्याला भांग पाजली सुद्धा असेल. आता आता काय करणार नंदिनी. नंदिनी म्हणजे बापरे माझी काव्य भांग प्यायली की काय. आता इकडे वसवात्या आणि काव्याला पार्थ बघतो बरं का. या दोघी वेड्यासारख्या एकमेकींकडे हसत असतात बघून. पार्थ म्हणतो वसवात्या तू काय करतेस इथे. आता वसवात्या म्हणतात मी या गोड आणि प्रेमळ क्यूट मुलीसोबत बसून ताक पिते ताक. पार्थ म्हणतो एक मिनिट ही मुलगी तुम्हाला गोड प्रेमळ आणि क्यूट दिसते. वसवात्या काय बोलते तू. वसवात्या काव्याच्या गालावरून हात फिरवत म्हणतात गोड पोरगी आहे मला फार आवडते. पार्थ म्हणतो अरे आत्या तू हे ताक पिली की काय. लगेच काव्या म्हणते हो यांनी माझ्या बोक्यानी दिलेलं ताक प्यायलंय. पार्थ म्हणतो बापरे आत्या खरंच तू तेवाला ताक प्यायलीयस. वसवात्या म्हणते नाही नाही मला नाही दिलं कोणी ताक. मला कोणी ताक नाही दिलं. असं म्हणून ते रडायला लागतात बरं का. पार्थ म्हणतो ए आत्या तुला कोणी सांगितलं होते ताक प्यायला. काव्या म्हणते पिऊ द्या ओ बिचारी बाई आहे ती किती रडते बघा ना. माहितीये का तुम्हाला. बघाव पार्थ बिचारी बाई आहे हो ही. माझ्यासमोर ताक प्यायली आणि दुःखभरी कहाणी ऐकवली हो हिने मला. वसवात्या ऐक न ग माझं. अहो पार्थ तिच्याबरोबर मी गप्पा मारल्या ना तर हिने मला सांगितलं की तिने सांगा ना काय केलं तुम्ही. वसवात्या रडतच म्हणतात मी अद्दल घडवली मी. पार्थ म्हणतो म्हणजे नक्की काय केलं वसवात्या तू. वसवात्या आता गोंधळून गेल्यात बरं का. आता काव्या म्हणते आठवत नाही वाटतं त्यांना. अगं सांग ना बोला ना सांग. काव्या त्या नशेमध्ये त्यामुळे वाटेल ते बडबडतात बरं का या दोघी जणी. आजचा हा एपिसोड टीव्हीवर बघा मजा येईल तुम्हाला बघताना. काव्या म्हणत असते सांग. पार्थ म्हणतो अरे तुम्हा दोघींना ना जरा नशा चढली आहे तुम्ही चला बरं तुम्ही घरात. पार्थने असं बोलल्या काव्या म्हणते ओ नशा काय नशा चढली आहे मला. आता वसवात्याला पार्थ म्हणतो आत्या तू चल घरात. काव्या म्हणते ही आत्या आहे तुमची. आत्या आहे. वसवात्या म्हणते हो मी याची आत्या आहे. पार्थ म्हणतो चला आता तुम्ही चुपचाप घरात चला आपण नंतर बोलूया चला.
असं म्हणून पार्थने या दोघींनाही उचललंय म्हणजे हात धरलाय त्यांचा आणि घरामध्ये नेलंय फायनली. छान दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो हा सीन. आणि ही म्हणजे ड्रामेबाज ऍक्टिंग करणं सोपं नव्हतं बरं का, पण वसू आत्या आणि काव्याने छान रंगवलंय. आणखीन थोडासा सीन यांचा रंगवता आला असता, पण त्यांनी तुर्तास तरी एवढाच काय तो दाखवलाय. आता संध्याकाळ झाली असं त्यांनी दाखवलंय. सगळे देशमुख आलेत आपापल्या घरी, म्हणजे त्यांच्या घरी आलेले आहेत आणि घरी येऊन सगळेजण आता काव्य आणि वसू आत्याला चिडवत असतात. वसू आत्याचं डोकं झालंय जड. वसू आत्या म्हणत असतात, बाई बाई काय डोकं दुखतंय माझं, असं वाटतंय माझ्या मानेवर लोखंड ठेवलंय. रम्या म्हणते, आई अजून एक ग्लास ताक आणू का, म्हणजे हलकं हलकं पिसं पिसं झाल्यासारखं वाटेल तुला. रम्याने असं बोलल्यावर वसू आत्या म्हणतात, ए बाई नको नको चिडू, मला काय माहिती त्या ताकामध्ये काय मिसळलेलं आहे ते, भांग होती त्यात, नाही कळलं मला, घशाला कोरड पडली माझ्या, पिले मी. मानिनी हसत असते बरं का. तेवढ्यात जीवा आणि पार्थ येतात तिथे आणि म्हणतात, देऊ का ताक देऊ का अजून. काव्याला आता रम्या म्हणते, ए बाई काव्या अगं तुझं डोकं थांबलं का, गरगरत होतं ना. नंदिनी म्हणते, थांबणार, सगळं थांबणार. नंदिनी स्पेशल चहा आणलाय तुम्हा सगळ्यांसाठी, घ्या घ्या. वसू आत्या म्हणतात, बरं झालं ग बाई आणलाय चहा, बरं वाटेल आता मला. आता जीवा चिडवायला लागतो, आई नंदिनीला विचार बरं का त्यात काही मिसळलं तर नाहीये ना. मानिनी म्हणते, ए चला रे अगं कुणीकडचे, तुमच्यासारख्या नाही आहेत माझ्या सुना. पार्थ म्हणतो, काय बोलतेस आई, अगं तुझ्या सुनानी ना गोळ्यात घेतलाय तुला, गेम खेळलाय तुझ्या सोबत. अरे चिठ्ठ्याचा खेळ खेळला त्यांनी, डोंगराला आग लागली पळापळा, तेव्हा कुठे कुठे होतं कुठे तुझं प्रेम, सांग ना सांग. नंदिनी आणि काव्या हसायला लागतात. आता काव्या म्हणते, गप्पा बसा, ज्या दिवशी रंग उधळायचे त्या दिवशी तुमचे गुण उधळलेत ना तुम्ही देशमुख, कळलं ना. आता काव्या सापट मारते वर का पार्थला आणि या मानिनी पण मारतात. पार्थ म्हणतो, बापरे आई तुझा हात लागतो ग जोरात. मानिनी म्हणते, लागणारच हात, अरे धोपटून काढते गधड्या तुला, बघ काय अवस्था केली आहे तुझ्या बायकोची. पार्थ म्हणतो, आई आत्ताची अवस्था बरी आहे बरं का, अगं तू चढल्यानंतरची अवस्था पाहायला पाहिजे होती, अगं काय मजा आली सांगतो तुला. सगळे हसायला लागतात बरं का. काव्या आता म्हणते, काय पार्थ अहो काय झालं ते मलाही आठवत नाही आता, नेमकं काय बोलत होते काय करत होते मला काही समजत नव्हतं, म्हणजे वसू आत्या मला काहीतरी बोलत होते तेही मला आठवत नाहीये. रम्या जरा घाबरते बरं का आता. पार्थ म्हणतो, एक ग्लास पाठवू का, म्हणजे आठवेल तुम्हाला की वसू आत्या काय सांगत होती. असं म्हणतो तो आणि चालला जातो खोलीत. आणि काव्या पण त्याच्या पाठीपाठी त्याला मारायसाठी म्हणून धावते. आता हे चौघच जण तिथे शिल्लक आहेत बरं का, रम्या, मानिनी, नंदिनी, जीवा आणि वसू आत्या. आता रम्या म्हणते, आई चल थोड्या वेळ पड तू खोलीमध्ये जाऊन. आता इकडे बघा हा, काव्या ओरडत असते, पार्थ कुठे तुम्ही, लपलायत का. ती तिच्या बेडरूम मध्ये गेलीये. पार्थ आता लपलेला असतो तिच्याशी गंमत करायला. आता हे दोघे मिळून त्या अनिशाला फोन लावतात बरं का प्रेक्षकांनो. आता त्या अनिशाचा काहीतरी वेगळा आणि विचित्रच मूड दाखवलाय बाबा आज, ते डोक्याच्या बाहेर गेलंय माझ्या, ते काही समजलं नाहीये आणि मला नाही वाटत तो ट्विस्ट इतक्या लवकर ते ओपन करतील. आता रम्या म्हणत असते, आई चल ग थोड्या वेळ आडवी पड, तुलाही बरं वाटेल. वसू आता म्हणते, हो बाई चल थोडा आराम करते. मानिनी म्हणते, हो बाई वसुताई आराम करा. आता वसू आत्या म्हणतात, काय प्यायले रे मी, काय बाई मला दुर्बुद्धी सुचली आणि मी आले धुळवड खेळायला तुमच्या सोबत. जीवा हसत असतो वसू आत्याला. इकडे काव्या आवाज देत असते, देशमुख देशमुख बाहेर या. मानिनी म्हणत असते, काय ग नंदिनी या जीवाला फटका दे जरा. जीवा म्हणतो, काय गो आई कशाला आमच्या दोघांमध्ये भांडणं लावते तू, दोन प्रेम करणाऱ्या जीवांमध्ये भांडणं लावू नको ग आई. काही म्हणा आजची होळी फार छान झाली हा. नंदिनी म्हणते, वा वा कसं वाटतंय मग मोहितेंच्या पोरींकडनं हरून. जीवा म्हणतो, अजून काही जीवा हरलेला नाहीये कारण होळी अजून संपलेली नाहीये. नंदिनी म्हणते, म्हणजे. आता जीवाने त्याच्या हातात असलेला कलर या नंदिनीच्या चेहऱ्याला लावला आणि रंग लावून तो पळून गेला. मानिनी म्हणते, ए गधड्या, अरे आंघोळ केली होती ना रे तिने, काय रे किती छळता बाई माझ्या पोरींना. असं म्हणून मानिनी आता या नंदिनीला जवळ घेते बरं का, बिचारी नंदिनी. असो आता इकडे बघा, काव्या आणि पार्थचा सीन दाखवलाय. हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. काव्या म्हणतात, देशमुख तुम्ही समोर या, आता जर तुम्ही समोर नाही आलात ना तर बघा हा. पार्थ म्हणतो, काय काय करणार तुम्ही, काय करणार. असं म्हणून तो एका पडद्याच्या मागे लपलेला असतो. काव्या त्याला तेव्हाच पकडते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं देशमुख, का असं केलं, का त्रास दिला मला. पार्थ म्हणतो, अहो काव्या मला असं वाटलं की भांग चढल्यावर काही सिक्रेट सांगाल मला तुमचे. काव्या म्हणते, असे काय सिक्रेट असणार आहे देशमुख आता जे मी तुमच्यापासून लपवून ठेवणार आहे. पार्थ म्हणतो, तसं काही नाही हो काव्या, पण तुमचं आणि खारुताईचं किंवा नंदिनीचं आणि तुमचं सिक्रेट. पार्थने खारुताई म्हटल्या काव्या म्हणते, अरे खारुताई खरंच की, कुठे अनिशा, इतके दिवसापासून फोन पण केला नाहीये मला, थांबा मी तिला फोन लावते.
असं म्हणून काव्या अनिशाला कॉल लावते आणि स्पीकरवर फोन ठेवते. पार्थ आणि काव्या दोघेही अनिशाशी फोनवर बोलतात. अनिशा म्हणते, "हं अगं काव्या बोल." काव्या म्हणते, "काय अनिशा, कुठेस? अगं हॅपी होली खारुताई." असं ते दोघेही मोठ्याने ओरडतात. पार्थ आणि काव्या तिला विश करतात होळीचं. काव्या असं म्हटल्या क्षणी आता ही अनिशा जरा नाराज होऊनच म्हणते, "हो, अनिशाकडून तुम्हा दोघांना पण हॅपी होली." तिचा हा नाराज झालेला आवाज ऐकून पार्थ आणि काव्याला जरा खटकतं असं त्यांनी दाखवलं. आता मध्येच जीवा नंदिनीचा सीन घेतलाय. जीवा म्हणत असतो, "अगं चकाचक बाई हॅपी होली. अगं हा प्रेमाचा रंग आहे, इतक्यात निघणार नाही." आता नंदिनी म्हणते, "बोलू नका माझ्याशी जीवा, काय फालतूपणा केला तुम्ही, मला नाही बोलायचं तुमच्याशी, जा." आता या जीवाने तिच्यासमोर खूप साऱ्या पुरणाच्या पोळ्या ठेवल्यात बरं का, म्हणजे जवळपास 4-5 पुरणाच्या पोळ्या दिसतात. नंदिनी पुरणपोळी बघून खुश होते आणि म्हणते, "अय्या पुरणपोळी." जीवा म्हणतो, "अरे वा, राग गेला वाटतं." नंदिनी म्हणते, "नाही गेला राग, जा, मला नाही बोलायचं तुमच्याशी, पुरणपोळीचं औषध देऊ नका मला." जीवा म्हणतो, "असं काय करते नंदिनी, घे की एखादी पुरणपोळी. तुला माहितीये माझी आजी काय म्हणायची?" म्हणजे ती म्हणायची, "अगं पुरणपोळी समोर असताना एखादं गोड माणूस रुसलं ना की ती पुरणपोळी गोड होत नाही ग." नंदिनी म्हणते, "होय काय, मग मला अगोड पुरणपोळी नकोय." जीवा म्हणतो, "काय यार फुगलीस तू नंदिनी, अगं पुरणपोळीबद्दल म्हटलो मी." नंदिनी आता त्याला चिडून म्हणते, "जा बरं जीवा, मला काही बोलायचं नाही तुमच्याशी, जा, मला नाही बोलायचं, घेऊन जा ती पुरणपोळी." जीवा म्हणतो, "अगं तुला आवडते ना नंदिनी पुरणपोळी, सांग ना, आवडते ना, कशी झाली बघ ना." नंदिनी आता ती पुरणपोळी खाणार. तेवढ्या तिकडे पुन्हा काव्य आणि पार्थचा सीन दाखवलाय. काव्य आता जरा घाबरते अनिशाचा आवाज ऐकून. ती विचारते अनिशाला, "काय ग ए अनिशा, अगं काय झालं तुला, म्हणजे एवढी सिरियस काय आहेस तू, सगळं ठीक आहे ना?" अनिशा म्हणते, "काही नाही ग, काय झालं, काही काम होतं का?" अनिशा तुटक तुटक बोलते बरं का काव्याशी. काव्या म्हणते, "अगं अनिशा तू गायबच आहेस, फोन नाही, मेसेज नाही, तू आहेस कुठे?" पार्थ म्हणतो, "तेच ना, म्हणजे आम्हाला वाटलं होतं तुम्ही लपून छपून याल, मला म्हणाल जिजू हात मिळवणी करू आणि या मांजरीला भिजवून टाकू होळीचं, तसं काहीच झालं नाहीये." काव्या म्हणते, "हो न ग अनिशा, पार्थ म्हणताय तसं तू इथे आली असती तर किती मजा आली असती, मस्त मजा केली असती ग आपण. तुला माहितीये का अनिशा यांनी काय केलं, अगं तू नव्हतीस म्हणून सांगते तुला, अगं यांनी चक्क ताकामध्ये भांग मिक्स केलं आणि मला रंग लावला ग. आता मला आठवत पण नाहीये मी काय काय वेडेपणा केला ते." काव्य जे जे झालं ते सगळं अनिशाला सांगत असते. पार्थ पण म्हणतो, "या बोक्याची बाजू घ्यायला तू असायला हवं होतंस यार खारुताई." आता काव्या म्हणते, "मी आणि नंदिनी ताईने पण काहीतरी केलंय महत्वाचं." पार्थ म्हणतो, "गप्प बसा, अनिशाला सांगू नका काय केलंय." हे दोघे पण फोनवर बोलतात अनिशाशी स्पीकरवर. हे दोघेच बोलत असतात पण अनिशा मात्र तिकडनं काहीच बोलत नसते बरं का, फक्त ऐकून घेत असते यांचं बोलणं. काव्या आता सांगत असते अनिशाला, "अगं आज ना गंमतच झाली, आम्ही या बोक्याला आणि याच्या भावाला फसवलं बरं का. आज आम्ही मस्त चिठ्ठ्या लावल्या, यांना ती कोडी पण कशीबशी सोडवता आली." पार्थ म्हणतो, "कशीबशी नाही, व्यवस्थित सोडवली आणि आम्ही पोहोचलो मोहितेंच्या घरी." काव्या म्हणते, "अरे नाही नाही, पोहोचले मोहित्यांच्या घरी, पण आम्ही असा रंग लावला बघ या दोघांना, यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता." पार्थ पण एक्सायटेड होऊन सांगत असतो सगळं अनिशाला, "नाही नाही, आम्ही पण रंग लावला आणि होळी भारी खेळली बरं का." आता अनिशा सगळं ऐकते पण तिला इंटरेस्ट नसतो बोलण्यात. ती म्हणते, "हॅलो, तुम्ही नंतर बोलाल का, मी जरा बिझी आहे." आता तिचं असं अचानक फोन कट करणं काव्य आणि पार्थला खूपच खटकलंय. अनिशा आता फोन ठेवल्यावर मनाशीच मोठ्याने बोलते, "काय ग काव्या, अजूनही तुझ्या का लक्षात येत नाहीये हे लग्न?" आता एवढंच अनिशा बोलते आणि उगाच आपल्या डोक्याला शॉट देते बरं का प्रेक्षकांनो, असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता काय गौड बंगाल आहे ते कळेलच आपल्याला काही दिवसांमध्ये. आजचा हा एपिसोड संपला इथेच. अनिशाने फोन कट केल्यामुळे काव्या थोडी डिस्टर्ब होते आणि ती पार्थला म्हणते, "अशी काय ही, बघा ना किती सिरियस झाली होती, काय झालं असेल?" पार्थ म्हणतो, "अरे तुमचीच मैत्रीण ना ती, नका काळजी करू काव्या, अहो करतील फोन, काही कामात अडकलेल्या असतील." पण काव्याला मात्र काहीतरी वेगळं वाटतंय. असो, आजचा हा भाग संपला. आता उद्याच्या भागात आपण बघतोय नंदिनी आणि जीवा वेट मोजतायत. म्हणजे नंदिनी बाई तिचं वजन करते आणि बघते तर काय, खूप वजन वाढलेलं असतं. जीवा म्हणत असतो, "नाही ग नंदिनी, एवढं नाही वाढलंय." नंदिनी म्हणते, "नाही नाही, मला माहिती आहे खूप वजन वाढलंय, मी म्हणाले ना तुम्हाला माझं वजन वाढलंय." आता जीवा काय करतो, नंदिनीला त्याच्या पायावर उभं करतो बरं का, म्हणजे तो स्वतः त्या वजनाच्या याच्यावर उभं राहतो आणि तिला म्हणतो की माझ्या पायावर पाय देऊन तू उभी राहा. नंदिनी तशी उभी राहते बरं का. आणि आता जीवा तिला म्हणतो, "आपल्यातलं प्रेम वाढलंय ग नंदिनी, प्रेम वाढलंय आणि वजन आपण मिळून कमी करूयात."
जीवा नंदिनीला वजन कमी करण्यासाठी मदत करणारे आणि दोघे आता व्यायाम करणार आहेत. बापरे, कधी कधी जरा कन्फ्युजनच होतं प्रेक्षकांना मालिका बघताना नेमकं यांना दाखवायचंय तरी काय. पण बघूयात आता काय होणार आहे पुढे मालिकेत. आजचा एपिसोड तसा नॉर्मल होता पण छान दाखवला त्यांनी. आवडल्यास लाईक करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. उद्या 1 तासाचा एपिसोड आहे. कधी एपिसोड येईल ते सांगता येत नाही. आला की तुमच्या समोर लगेच प्रेझेंट करेल. चला तर मग मंडळी, भेटूयात उद्या. चॅनलला नसेल सबस्क्राईब केले तर सबस्क्राईब करून ठेवा. एपिसोड आल्यावर तो तुम्हाला लगेच दिसेल. आणि हो, उद्या TTMचा एपिसोड नाहीये. उद्या फक्त लग्नानंतरचा एपिसोड आहे. त्यामुळे कुठल्याही फेक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.